वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शिंदे परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। एक धक्कादायक बातमी धाराशिव मधून समोर येते। धाराशिव मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिव मध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय। 4 आरोपी ताब्यात घेतले गेले तर 1 जण फरार असल्याची माहिती समोर येते आहे। मित्रांनो, दिल्लीमधले निर्भया, उत्तर प्रदेशातले हाथरस, कोलकात्याचे अभया प्रकरण आणि आता आपल्या महाराष्ट्रात बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, अतिशय चीड आणणाऱ्या या साऱ्या घटना। यापेक्षा जास्त असंवेदनशील गोष्ट म्हणजे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेली दिरंगाई। छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार। नाही सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाकेन आणि माझ्यावर पडतील नजरा। ऐकताना थोडं खटकेल, वाटेल हे राज्यात चाललंय काय। पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण, कोणाची माय। आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं। एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं। साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात। शिक्षा व्हायचं लांब, फक्त कॅन्डल मार्च चालतात। खरं तर रामराज्य कशाला म्हणावं, ज्या रामराज्यात आमच्या पोरी बाळी सुरक्षित आहे। रामराज्य कशाला म्हणावं, ज्या राज्यातल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र आहे। शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे जे राज्य, ज्याला त्यांनी स्वराज्य हे नाव दिलं, ते खऱ्या अर्थानं रामराज्य होतं। वयाच्या 16व्या वर्षी रांजाच्या पाटलाला त्यांनी शिक्षा सुनावली। हात पाय कलम करा याचे, करा चौरंग याचा। सरकार हा रांझाचा पाटील बलात्काराचा गुन्हा साबित झालेला आहे, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे, परिस्थिती अधिक भयंकर आहे। हा कायम नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालतो। कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार, डोळे फोडू नका। डोळ्यावर कायम पट्टी बांधली। लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले। याला पुण्यातच ठेवा, दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा। याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची। रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका, पण बायका पोरांच्या पोटापाण्याची व्यवस्था ठेवा। कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर ठेवता आले पाहिजे। नवऱ्यापुढे आणि पोरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज चाबकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर उडावे। आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा। हातपाय कलम करा या हरामखोराची।
तर या रांजाच्या पाटलानं एका गरीबाच्या पोरी बरोबर बदामल केला. बदामल शब्द आहे. बदामल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा होतो, बलात्कार नव्हे. रांजाच्या पाटलानं त्या पोरीवर बलात्कार नाही केलेला, फक्त बदामल केला, चुकीचं कृत्य केलं. काहीतरी गोष्ट अशी घडली की ज्याला व्यभिचार म्हटलं गेलं. म्हणजे एका गरीबाच्या पोरी बरोबर त्या रांजाच्या पाटलानं नुसता व्यभिचार म्हणजे चुकीची गोष्ट केली, हे सुद्धा या राजाला सहन झालं नाही. तत्काळ सजा फरमावली, हातपाय तोडायचे. नुसता आदेश नाही, अंमलबजावणी केली. किती वर्ष आहे वय? वय किती या राजाचं त्यावेळी? फक्त 16 वर्ष. चारित्र्याची उंची कशी गाठता येते? संस्कार काय आहेत या 16 वर्षाच्या मुलावर? हे सगळ्यात महत्वाचं. हे करून दाखवलं, लोकांपुढे आदर्श ठेवला. मासाहेब जिजाऊनी विचारलं, राजे त्या रांजाच्या पाटलाला जिवे का ठेवलात? देहदंडच द्यायचा त्याला. स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता, तिच्या पदराला हात घालणाराची कदर कसली? फेलफार ठार करायचं, जिते का ठेवलं? आणि त्यावेळी राजे सांगतायत, मासाहेब आपलं बरोबर, देहदंडच द्यायला हवा याला. पण मासाहेब याला देहदंड दिला असता तर विषय इथंच संपला असता. पण हा हातपाय तोडल्या अवस्थेत जिवंत राहील, येणारा जाणारा याच्याकडे पाहिल आणि समजून घेईल. या स्वराज्यात जर परत कुणी बाईच्या पदराला हात घातला तर त्याचा रांजाचा पाटील केला जाईल. परत कुणी असली कृती करणार नाही मासाहेब. आणि त्यावेळी मासाहेब म्हणाल्या, जेवढं शिकवलं त्याच्यापेक्षा अधिक शिकलात तुम्ही राजे. महाराजांचा आचार, महाराजांचा विचार हा असा लोकमानसांपर्यंत पोहोचत गेला.